नीरा लोणंद सातारा व फलटण सातारा या मार्गावरून प्रवास करणाऱ्या एसटी बसेस देऊर पिंपळे खुर्द आंबवडे फाटा येथे फुल होत असतील तर सातारा एसटी विभागाने या मार्गातील परिस्थितीचा अभ्यास करून एसटी बसेसची संख्या वाढवावी। आम्ही सलग 2 दिवस नीरा लोणंद सातारा व फलटण सातारा या मार्गावरून प्रवास करणाऱ्या एसटी बसेस विविध बस स्टॉपवर थांबत नाहीत याबद्दल बातमी केली होती। या बातमीला अनुसरून काही लोकांनी त्याबाबतची मते व्यक्त केली आहेत। त्यांच्या मते नीरा लोणंद फलटण या ठिकाणाहून साताराला जाणाऱ्या बसेस देऊर पिंपळे खुर्द आंबवडे फाटा येथे फुल होत असतात, त्यामुळे पुढील बस स्टॉपवरून त्या प्रवाशांना घेऊ शकत नाहीत। त्यांना डोक्यावर बसवायचे का असेही काही लोकांनी म्हटले आहे। याबद्दल आमच्या त्या प्रेक्षकांनी एसटी प्रशासनाला असे मागणी आहे की सातारा एसटी विभागाने या मार्गावर परिस्थितीचा अभ्यास करून एसटी प्रवास संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्यास या मार्गावर एसटी बसेसची संख्या वाढवावी। एसटी प्रशासन जर मोठ्या संख्येत एसटी पासचे वाटप करत असेल तर त्यांनी त्या संख्येच्या प्रमाणात एसटी बस सोडणे आवश्यक आहे। याबाबत ते कोणतेही कारण देऊ शकत नाही। तसंच आमच्या प्रेक्षकांना सांगणे आहे की सर्व एसटी बसेस भरलेले असत नाही। काही बसेसमध्ये जागा असली तरी चालक त्याच्या मनाला वाटले म्हणून बस स्टॉपवर बसेस थांबवत नाही। चालकाला वाटले म्हणून तो मनमानी करत असेल ते खपवून घेतले जाणार नाही। त्याला त्याचा नक्कीच जाब विचारला जाईल आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी एसटी प्रशासनाला बाध्य केले जाईल। आमचा एसटी प्रशासनाबाबत एसटी चालक वाहक कर्मचाऱ्यांबाबत कोणताही आकाशद्वेष नाही, पण ते जर नियमानुसार न वागता त्यांच्या मनाला वाटेल असे मनमानी पद्धतीने वागणार असतील तर ते चालणार नाही। त्यामुळे त्यांनी नियमानुसार नागरिकांच्या सोयीचे होईल असे काम करावे। त्यामुळे एसटी प्रशासनाला कर्मचाऱ्यांना त्रास होईल ना एसटी प्रवाशांना, आणि सर्व आपली दैनंदिन कामे सुखा समाधानाने करू शकतील। धन्यवाद।